नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात असे कधी झाले आहे का? घरात पैसे येतो पण टिकत नाही, सतत आजारपण, काम शेवटच्या क्षणी बिघडते, नात्यांमध्ये भांडण, अचानक व्यवसायात नुकसान आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कुणीतरी आपल्याच जवळचा माणूस सतत मत्सर करत असल्याची भावना. अनेक लोक अशा परिस्थितीत कारण करणी किंवा नकारात्मक शक्ती मानतात, तर काही जण त्यामागे नकारात्मक शक्ती मानतात, तर काही जण त्यामागे मानसिक, कौटुंबिक किंवा आर्थिक कारणे पाहतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा श्रद्धांमध्ये सांगितले जाणाऱ्या काही संकेत, धार्मिक उपाय आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मत्सराची सुरुवात. गरुड पुराण आणि अनेक संतांचे विचार लोकपर्यंत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते. दुसऱ्याचा सुखाचा मत्सर हा माणसाला आतून जाळत राहतो. काही लोक स्वतः मेहनत करण्याऐवजी दुसऱ्याचं नुकसान व्हावं, त्याचं घर उद्ध्वस्त व्हावं, त्याच्याकडे पैसा येऊ नये अशी इच्छा धरतात. अशी भावना कुटुंबातही निर्माण होऊ शकते. 2. लोक मनात असलेले संकेत. काही लोकांच्या श्रद्धेनुसार घरात सतत भांडणे होणे, देवघरातील किंवा दिवा वारंवार विझणे, पैसा येऊनही टिकत नाही, प्रत्येक कामात अडथळे, वारंवार भीतीदायक स्वप्ने, घरातील सदस्यांमध्ये अचानक दुरावा, हे घडेल म्हणून करणीच झाली आहे असे निश्चित म्हणता येत नाही. यामागे इतर अनेक वास्तविक कारणेही असू शकतात. त्यामुळे घाईने निष्कर्ष काढू नये. जर शंका वाटत असेल तर काय करावे? सर्वप्रथम कोणावर हवी? पुराव्याशिवाय आरोप करू नका. त्यामुळे नाते कायमचे तुटू शकतात. त्याऐवजी दररोज देवपूजा करा. घरात रामरक्षा, हनुमान चालिसा किंवा दत्तमानाचा जप करा. श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. घर स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा. नकारात्मक लोकांपासून संरक्षण. संत सांगतात, तुमची प्रगती सर्वांना सांगू नका. घरातील आर्थिक गोष्टी गुपित ठेवा. अनावश्यक वाद टाळा. मत्सरी लोकांपासून अंतर ठेवा. दान धर्म करा. गरिबांना मदत करा. चांगले कर्म हेच सर्वात मोठे संरक्षण आहे. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थांनी कधीही भीती पसरवायला सांगितले नाही. ते म्हणतात, श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा, सदाचार ठेवा. वाईट करणाऱ्या त्यांच्या कर्माचे फळ मिळते. म्हणून सूड घेण्याऐवजी देवावर विश्वास ठेवा. शक्तिशाली आध्यात्मिक उपाय. दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा. 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. दत्त मंदिरात जाऊन नामस्मरण करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करा. घरात नियमित नामस्मरण सुरू ठेवा. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार यामुळे मनाला बळ मिळते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. मित्रांनो, खरी शक्ती म्हणजे कोणत्याही करणेपेक्षा मोठी असेल तर ती म्हणजे तुमची श्रद्धा, तुमचे चांगले कर्म आणि देवावरचा अढळ विश्वास. भीती न बाळगता विवेकाने वागा आणि गरज भासल्यास वैद्यकीय, आर्थिक किंवा कौटुंबिक समस्यांसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्लाही घ्या. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचे कल्याण करो. धन्यवाद.